आज बनवूया चिंबोरीचं कालवण। आपल्या मुंबईच्या ताज्या ताज्या चिंबोऱ्या। माया घरगुती मसाला हा घरगुती मसाला आहे। हा मसाला टाकल्यावर कोणताच मसाला टाकायची गरज नाही। यामध्ये 3 प्रकारच्या मिरच्या, 30 प्रकारचे खडे मसाले, सुकं खोबरं आणि लसूण आहे। चला मग आता रेसिपीकडे। अद्रक, लसूण, कांदे, ओलं खोबरं, कोथिंबीर, कढीपत्ता, हळद पावडर, मीठ, खेकडे धुवून घेऊया। चिंबोऱ्या धुवून घेतल्यात, आता तोडूया। दिसते का मादी? ही बघा भरलेली जाम। बघा बाळांनो केवढा डेंगा। नांगा तोडल्यात आता डेंगे तोडलेले, आता साफ करून घेऊया। बघा कशी भरलेली आहे। खेकडे साफ करून झालेत, आता धुवून घेऊया। आता काढून घेऊया। परत चांगल्या स्वच्छ पाण्याने धुऊया। बाळांनो पाटावरून तर धुवून घ्यायचा मसाला वाटायसाठी। बघा बाळाओ, आलं, लसूण, अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेऊया। असं टेचायचं आणि वाटायचं। आता वाटून घेऊया। बाळा तुम्ही कुठून बघता? कमेंट करून तुमच्या शहराचं नाव सांगा। मला खूप आनंद होईल। अशी ताजी अद्रक लसणाची पेस्ट बनवायची, म्हणजे चांगली टेस्ट येते। पाट्यावरची असली तर लईच भारी झाली। आल्या लसणाची पेस्ट झाली, आता वाटण करूया। ओलं खोबरं आता आपण याला टेचून घेऊया। बघा बाळाओ, पाट्यावर कसं बारीक खोबरं करून घेतलेलं आहे, म्हणजे वाटाय सोपं जात। मिक्सर नाही ना, आपण पाट्यावर मसाला वाटतो। खोबरं टेचून घेतलंय मस्त। कोथिंबीर बघा बाळांनो, मी स्वतः बनवलेला घरगुती माया मसाला। तुम्हाला हवा असेल तर खालच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। हळद पावडर, मीठ, थोडंसं पाणी टाकूया आणि वाटून घेऊया। बघा बाळाओ, आल्या लसणाची पेस्ट सुद्धा मिक्स केली याच्यामध्ये। आई एवढं वाटण तू कसं वाटतेस एवढं बरं? अरे बाळाओ, हे तर काहीच नाही। माझ्या जवानीमध्ये मी लय 20 माणसाचा स्वयंपाक केलेला आहे पाट्यावर वाटून। 20 माणसं स्वयंपाक पाट्यावर वाटून? हो, पाट्यावर वाटून जेवण बनवलेली आहेत। म्हणजे हे तर काहीच नाही तुझ्यासाठी? हे तर काहीच नाही। पाट्यावर मसाला, जात्याची दळणं एवढं सुद्धा केलेलं आहे आम्ही। आता हल्लीच्या सुना करतील का? त्यांना फक्त मिक्सरला फिरवायला का झालं कालवण। आता जे करून पाट्यावर चव आहे ते करून मिक्सरला चव आहे का? सांगा। किती भारी मसाला वापरा पण चवच नाही त्याला। जी पाट्याची चव आहे ती मिक्सरची चव नाही। कंचा मसाला वापरा। बघा बाळांनो, आता आपला मसाला झालाय, आता काढून घेते। थोडंसं पाणी टाकायचं, मग राहिलेला मसाला काढून घ्यायचा। बघा बाळाओ, झाला पाट्यावरचा मसाला वाटून। बघा बाळाओ, चूल मस्त पेटलेले, ठेवते कढई। तेल टाकते, कढीपत्ता टाकते, कांदा चांगला परतून घ्यायचा। बाळाओ, कांदा मस्त परतलाय, आता टाकूया माया मसाला तरीसाठी। बाळाओ, आता आपण टाकूया वाटण। तेल कांद्यामध्ये वाटण चांगलं परतून घ्यायचं। बाळाओ, पांगुडे मिक्सरला वाटून घेतलेत, आता त्याचं पाणी सोडते। बघा बाळांनो, मसाला मस्तपैकी परतलाय। मसाला चांगला परतलाय, आता टाकूया खेकडी। वाटलेल्या मसाल्यात खेकडी चांगल्या मिक्स करून घ्यायच्या। वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया। आता सोडूया कोमट पाणी। आता चांगलं हिला उकळू द्यायचं, म्हणजे झालं आपलं खेकडीचं कालवण। बघा बाळाओ, माया मसाल्याचा रंग कसा आलाय बघा। बघा बाळाओ, आता ठेवूया झाकण। बघा बाळांनो, झाला आपला खेकडा मसाला तयार। आता काढते झाकण। कसं झालंय? आता टाकूया कोथिंबीर। बघा आता आपला खेकडा मसाला कसा झालाय। आता लावूया खेकडा थाळी। हा बघा खेकडा, ही कवटी, हा आला डेंगा। आता घेते थोडा रस्सा, अजून घेते रस्सा। ही झाली खेकडा थाळी तयार। आता टाकी ते कोथिंबीर। हे घे बाळा, खेकडा थाळी तयार झाली। रोज मी खाते, आज तू खाऊन बघ। नक्कीच खाणार नक्की। एवढे भारी तू बनवलीस खेकडा थाली। चला मित्रांनो, ट्राय करू आपल्या खेकडा मसाला थाली। बघा डेंगा, बघा किती मोठा डेंगा आहे। हो हो हो, हो, बघू शकता असा भरलेला निघालेला आहे। कसं दिसतं एकदम कुल्फी।
रस्सा आहे मस्त बघा, रस्सा काय दिसतोय, बरी तरी आलेली पूर्ण. ट्राय करून बघतो. हा जबरदस्त झालं आहे इथे मित्रांनो, एक नंबर झालेला आहे. आपल्या माया मसाल्याची कमाल आहे, एक नंबर असते. तर तुम्हाला हवा असेल माया मसाला तर नक्की ऑर्डर करा, तुम्हाला पण खूप आवडेल. आई तू पण खाऊन बघ ना हा डेंगा. हा खाते. कसं झालं भारी झालाय. हे सूप पिऊन बघ, हे तर मला खूप आवडलं. सूप बी लय भारी आहे. कसं झालंय लय टेस्टी आहे. तर बघा मित्रांनो, तर तुम्हाला पण असं मसाल्यामध्ये खायचं असेल माया मसाल्यामध्ये, आई मसाला आपला एकच नंबर झाला आहे, त्याचा कालवण एकच नंबर केलेला आपण आणि एकदम भारी बनवलं आहे. हे बघू शकता, हे पण मस्त केलेलं आहे. भातावर तुम्ही खाऊ शकता, एकदम भारी लागतंय. एकच मसाला आपला वापरलेला आहे माया मसाला. 3 प्रकारचे मिरच्या आपल्या, बेडगी, लवंगी आणि काश्मीरी, 30 प्रकारचे खडे मसाले आणि सुकं खोबरं आणि लसूण आहे. डंकाव बनवतो. डंगर बनवतो आणि खूप भारी टेस्ट झालेले. एकच मसाला वापरला, आई कोणताच मसाला नाही. जर मित्रांनो तुम्हाला हवा असेल मसाला तर नक्की कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा आम्हाला. आम्ही व्हॉट्सअपवर ऑर्डर घेतो, फक्त कॉलचा मी जास्त घेत नाही. तर मी व्हॉट्सअप केला तर नक्की तुम्हाला ऑर्डर मिळेल. मी स्वतः मसाला बनवते, हा माया मसाला. माझ्या आईचं नाव, ही माझी आजी आहे. तुम्हाला हवा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आमच्या घरगुती मसाला, आम्ही पण हाच मसाला खातो, तुम्ही पण हा खाऊ शकता. हो हो. एकदम झणझणीत झालेलं आहे माया मसाल्याचं कालवण, ती आई तू एकदम टेस्टी आहे.